नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 26 मेचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये राक्षसी विद्याधर जेलमधनं सुटून हवेलीत येताच त्याने आनंदीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब आनंदीला घट्ट मिठी मारतात. आता मात्र मालक साहेबांनी आनंदीला मारलेली मिठी बघताच आता शिल्पाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर मालक साहेब आता या विद्याधरला त्याची लायकी कशी दाखवणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता इथे आबांनी आपल्या मनात जी शंका असते ना मांडव परतावणीची, ती आता मालक साहेबांसमोर मांडलेली असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आबा, रूढी प्रथा परंपरा या मानल्याच पाहिजेत. पण कसं आहे ना, तुम्ही म्हणताय ना मांडव परतनीसाठी यावं लागेल, पण आबा सध्या ना फॅक्टरीत लय कामाचा लोड आहे हो. मला तरी आत्ता सध्या या सगळ्याचा विचार करणं जमणार नाही. कसं आहे ना, माझ्यावरती कामाचा तणाव खूप जास्त आहे. पण तुम्हाला जर ही प्रथा पूर्ण करायचीच असेल तर तुम्ही तुमच्या नातीला घेऊन जाऊ शकता. आनंदी नक्कीच मांडव परतनीसाठी तुमच्याकडे येईल. त्यावर लगेच आता आबा हात जोडून म्हणू लागतात, खूप खूप महान आहात मालक साहेब तुम्ही. आमचं नशीब चांगलं, तुम्हाला एवढा कामाचा ताण असूनही तुम्ही आमच्या आनंदीला आमच्याकडे पाठवायला तयार झाला. खरंच मालक साहेब, धन्य झालो. आज तुम्ही माझा शब्द राखला, हे लय भारी झालं. आता शिल्पाला मात्र खूपच राग आलेला असतो. शिल्पा रागानेच आता आबांकडे बघते. त्याच वेळेस आता लगेच आबांचे हात पकडतच मालक साहेब म्हणू लागतात, आबा, हात तुम्ही पकडायचे नाही. खरं तर तुमचे आशीर्वाद आम्हाला हवेत. त्यामुळे तुमची प्रथा नक्कीच पूर्ण होणार. आनंदी तुमच्याकडे येणार. आनंदीला मात्र खूपच आनंद झालेला असतो. कारण सगळ्यांसमोर आबांचा शब्द मालक साहेबांनी राखलेला असतो. त्याच वेळेस आनंदीचा हसरा चेहरा बघून मालक साहेब एकटक तिच्याकडे बघू लागतात. तर त्यानंतर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. संध्याकाळी मात्र आता धनश्री आपल्या रूममध्ये रडत असते. आता तिने एका कापडाने आपला संपूर्ण चेहरा असा पुसून काढलेला असतो. तिच्या चेहऱ्यावरती काळे डाग असतात. आता ती आरशात बघतच रडतच म्हणू लागते, नाही आहे मी सुंदर, नाही आहे मी सुंदर असे म्हणत आता धनश्री जोरजोरात रडत असते. त्याच वेळेस आता तिला विद्याधरचं बोलणं आठवतं, तुझ्यासारखी बाई ना मला माझ्या आयुष्यात नकोय. मला तू अजिबात आवडत नाही. काय आहे तुझ्यात, काय सांग ना असे म्हणत आता धनश्रीला हे सगळे बोल आठवतात. ती आता जोरजोरात रडू लागते. काय करू मी, माझं यांच्यावरती खूप प्रेम आहे, पण मी नाही आहे सुंदर. पण मला माझं प्रेम हवं आहे, मला माझा नवरा हवा आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी मी काहीही करू शकते. काहीही झालं तरी मी यांना कस्टडीतनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. त्यासाठी मला भाऊजींकडे जावंच लागेल असे म्हणत आता धनश्री लगेच इकडे मालक साहेबांच्या रूममध्ये आलेली असते. आता मात्र लगेच धनश्रीला बघताच मालक साहेब आता घड्याकडे बघतात. धनश्री, अगं किती रात्र झाली, एवढ्या उशिरा तू जागीच आहे आणि इकडे काय करते? काय झालंय धनश्री, आज मेकअप बी केला नाही, असा चेहरा पाडून का बसली? त्यावर धनश्री म्हणू लागते, भाऊजी, चेहऱ्यावरती मेकअप करून डाग लपवले जातात, पण ते पुसून टाकले तर जात नाही ना. भाऊजी सांगा ना. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, धनश्री, कुठला गुन्हा लपवायली विद्याधरचा, सांग ना. अगं मी कितीदा सांगितलंय, त्या विद्याधरचा नाच सोडून दे. तो माणूस चांगला नाही आहे. त्यामुळे तुझं आयुष्य उगाच तू का खराब करायली? हे बघ, लग्नाच्या आधी मी तुला तेच सांगत होतो, या विद्याधरशी लग्न करून मोठी चूक करते. पण त्यावेळेसही तू माझं ऐकलं नाही. तेव्हा धनश्री म्हणू लागते, भाऊजी, ते माझं प्रेम आहे आणि मी माझं प्रेम निभावणार. काय बी झालं तरी यांच्याबरोबर मी माझा संसार थाटणार भाऊजी. त्यामुळे भाऊजी, मी तुमच्याकडे एक विनवणी करायला आले हो. भाऊजी, यांच्या आयुष्याची अशी वाताहत होऊ देऊ नका. यांना कस्टडीमधनं बाहेर काढावं. कसंही असलं तरी माझा नवरा आहे तो. प्लीज भाऊजी, माझी एवढी विनवणी स्वीकार करा. तुमच्या भावाला जेलमधनं बाहेर काढा. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बाज धनश्री, कधी कधी भावनांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं. तो विद्याधर जरी माझा रक्ताचा भाऊ असला तरी त्याने खूप मोठा गुन्हा केलाय. निष्पाप आनंदीच्या आयुष्याची वाट लावली, त्यामुळे त्याला शिक्षा होणार. तो जरी माझा भाऊ असला तरी आता गुन्ह्याला माफी नाही. गुन्हा जास्त महत्त्वाचा, भावना नाही. त्यामुळे धनश्री त्याला शिक्षा होणार म्हणजे होणार.
तेव्हा लगेच आता धनश्री म्हणू लागते, भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही? माझं प्रेम आहे त्यांच्यावर. आणि भाऊजी तुम्ही मला माझं प्रेम माझ्यापासून दूर कर असं म्हणताय ना, पण भाऊजी समिधा वहिनींना जाऊन एवढी वर्ष झाले, पण तुमच्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल तेवढंच प्रेम आहे. तुम्ही विसरलात का त्यांचं प्रेम? नाही ना भाऊजी. मग आपल्या दोघांच्या प्रेमाची व्याख्या सारखीच आहे. त्यामुळे भाऊजी तुम्हाला नाही सोडवायचं आहे ना यांना कस्टडीतनं, नका सोडू. पण त्यांची ही बायको त्यांना कस्टडीतनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. असे म्हणताच आता धनश्री रडतच तिकडनं निघून जाते. मालक साहेबांना काय करावं, हिला कसं समजावून सांगावं ना तेच कळत नाही. धनश्री आता वरनं खाली आलेली असते, तर आता तिचं लक्ष किचनमध्ये झोपलेल्या आनंदीकडे जातं. धनश्री आता आनंदीकडे बघताच खूपच भडकलेली असते. हिला ना मी सोडणार नाही आहे. हिच्या सुंदरतेवरती माझा नवरा भाळला गेलाय ना, म्हणत होते ना मला, ती आनंदी मला लय आवडते. हिच्या सुंदर चेहऱ्यामुळे होतं हे सगळं. हिचा सुंदर चेहरा जर बिघडवला तर मग यांना ही आवडणारच नाही. त्यासाठी मला हिच्या सुंदर चेहऱ्याचा खेळ करावाच लागणार असं आता धनश्रीने ठरवलेलं असतं. कारण जर माझा संसार माझा सुखाचा होऊ शकत नाही, तर मी हिचाही संसार सुखाचा होऊ देणार नाही. हिचा चेहरा मी बिघडवणार असे म्हणत आता धनश्री लगेच किचनमध्ये येते. किचनमध्ये आता किचन ओट्याच्या बाजूलाच आनंदी झोपलेली असते, तर दुसऱ्या बाजूला सुनीताताई, बाकीचे जे नोकर चाकर असतात ना, तेही तिकडेच झोपलेले असतात. त्याच वेळेस आता धनश्री आनंदीजवळ येते. आता लगेच गॅसवरती भाजीचा जो चमचा असतो ना, तो आता धनश्री हातात घेते आणि एकटक आनंदीकडे बघू लागते. आनंदी, तुझ्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दुरावला जातोय. त्यामुळे आनंदी, मला तुझा हा सुंदर चेहरा खराब करावाच लागेल. एकदा का तुझ्या या सुंदर चेहऱ्यावरती काळे डाग पडले की माझा नवरा तुझा विचार मनातून काढून टाकणार आणि मग माझा सुखाचा संसार सुरू होणार. त्यामुळे आनंदी, तुझा हा चेहरा मी बिघडवणार असे म्हणताच आता तो चमचा लगेच धनश्री हातात घेते. आनंदीने जी आता अन्नपूर्णा देवी तिथे मांडलेली असते ना, तिच्यासमोर दिवा लावलेला असतो. धनश्री आता तो चमचा लगेच त्या दिव्यावरती धरते. आता मात्र तो चमचा खूप तापलेला असतो. त्याच वेळेस आता धनश्री लगेच तो तापलेला चमचा घेऊन आनंदीच्या चेहऱ्याजवळ जाते. आनंदी गाठ झोपलेली असते. आता धनश्री लगेच तिच्या तोंडाला तो चमचा लावणार. तेच आता साक्षात देवी आईनेच जणू आनंदीला वाचवलेलं असतं. आता त्या क्षणाला धनश्रीच्या हातनं तो चमचा खाली पडतो आणि जोराचा आवाज होतो. तेवढ्यात सुनीता, आजूबाजूला जे नोकर चाकर झोपलेले असतात ना, त्या सगळ्यांना जाग येते. काय झालं काय झालं? त्याच वेळेस धनश्री पटकन ग्लास हातात घेते. सुनीता, मला पाणी प्यायचं होतं ना, मला खूप तहान लागली होती म्हणून आले होते. पण आनंदीला चुकून धक्का लागला आणि माझ्या हातातनं खाली पडला. त्याच वेळेस आता सुनीता म्हणू लागते, हे बघा ताई, मी तुम्हाला पाणी देते, तुम्ही या इकडे. आता धनश्रीला खूपच राग येतो, कारण बनवलेला सगळा खेळ आता बिघडलेला असतो. आनंदी लगेच आता सुनीताताईला विचारू लागते, सुनीताताई काय झालंय, कोण आलं होतं इकडे? तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई तुम्ही झोपा, धनश्रीताई आल्या होत्या, त्यांना पाणी हवं होतं. त्याच वेळेस आता आनंदीला असा गरम कसला तरी वास येऊ लागतो. आनंदी आता आपल्या हाताने असं आजूबाजूला चापू लागते. आता तो गरम जो तापवलेला चमचा असतो ना, तो आनंदीच्या हाताला लागतो. आनंदी लगेच आता तो हातात घेते. एवढा तापलेला चमचा धनश्रीताईंनी का घेतला असेल? नेमकं त्यांच्या मनात काय चालू आहे? असे असंख्य प्रश्न आनंदीसमोर उभे राहिलेले असतात. तर त्यानंतर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळीत आता आपली ही आनंदीची लाडकी छोटी बहीण आर्ची आता हवेलीत आलेली असते. तेव्हा लगेच सुनीताताई म्हणू लागतात, अर्चना तू आज इकडे कसं येणं केलं? तेव्हा आर्ची म्हणू लागते, सुनीताताई अहो मी माझ्या आनंदी दिदीला माझा रिझल्ट दाखवायला आले. हे बघा माझा रिझल्ट बघा, मला किती मार्क्स पडलेत आणि हे पेढे खा बरं चला पटकन. आता सुनीताताई लगेच रिझल्ट बघतात. वा अर्चना, मस्त मार्क्स पडले की. त्यावर आर्ची म्हणू लागते, ही सगळी मेहनत माझ्या आनंदी दिदीची आहे, तीच माझा अभ्यास घ्यायची, नाहीतर हे सगळं सोपं नाही आहे, लय कठीण आहे. तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, तुझी आनंदी दिदी ना आंघोळ करते, ती बाथरूममध्ये, तोपर्यंत तू सोप्यावरती बैस, मी तुझ्यासाठी कॉफी आणि नाश्ता आणते. तेव्हा आरची म्हणू लागते, एवढ्या मोठ्या सोप्यावरती मी बसू? त्यावर सुनीताताई म्हणू लागतात, हो बैस की.
आता आनंदी दिदीची बहीण आहे ना तू. आता लगेच आरची अगदी स्टाईलमध्ये सोफ्यावरती बसून पाणी पिऊ लागते. त्याच वेळेस आता सुनीताताई तिला नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये जातात. तेव्हा आरची म्हणू लागते, सुनीताताई नाही म्हणजे मालक साहेबांची रूम कुठे आहे? तेव्हा सुनीताताई म्हणू लागतात, वरती. आता कसलाही मागचा पुढचा विचार न करत आरची लगेच रिझल्ट आणि पेढे घेऊन मालक साहेबांच्या रूममध्ये धूमधूम पळत जाते. आता मालक साहेब लगेच आरचीकडे बघतात. ए पोरी, कोण आहेस तू आणि इकडे काय करायली? तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, मालक साहेब अहो मी आबा जाधवांची छोटी नात, आनंदी दिदीची बहीण, तुमची मेवणी. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरं बरं एवढ्या सकाळी इकडे काय करायली? त्याच वेळेस आता लगेच आरची म्हणू लागते, मी माझ्या आनंदी दिदीला भेटायला आले. कुठे आहे ती? नाही म्हणजे दिसत नाही. कुठे आहे तुमचं बाथरूम? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, एक मिनिट, ती इथे नाही आहे, ती खालीच असेल. तेव्हा आरची म्हणू लागते, बाथरूममध्ये ना ती आंघोळ करते ना, म्हणून मी तिला भेटायला आले. कुठे कुठे तुमचं बाथरूम? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, अगं सांगितलं ना, ती खालच्या रूममध्ये असेल, जाऊन तिकडे बघ. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, हो मालक साहेब तुम्हाला आंघोळीला जरा जास्त टाईम लागतो का? नाही म्हणजे माझ्या आनंदी दिदीला पण लागतो ना, म्हणून ती दुसऱ्या रूममध्ये गेली का? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, किती पोपटपंची करते, किती प्रश्न आहे तुझ्यासमोर. अगं जा, खाली असेल तुझी बहीण, तुला भेटेल. त्याच वेळेस आरची म्हणू लागते, मालक साहेब मी माझ्या दिदीला ना रिझल्ट दाखवायला आले, हे बघा. आता मालक साहेब आरचीचा रिझल्ट बघतात. वा, उत्तम मार्क पाडल्या. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, हे घ्या पेढा खा. त्याच वेळेस आता मालक साहेब पेढा हातात घेतात आणि आरचीकडे बघू लागतात. तेव्हा आरची म्हणू लागते, खा ना. काय यार रे माणूस. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, यार. त्याच वेळेस आता आरची म्हणू लागते, नाही दाजी, भाऊजी, मालक साहेब. आरचीला काय बोलावं काही सुचत नाही. ती धूमधूम पुन्हा खाली पळत येते. त्याच वेळेस आता इकडे खाली मात्र हॉलमध्ये युगंधर मालकांचे आई वडील कॉफी पित असतात आणि शिल्पाही आलेली असते. आता मात्र समोरच टेबलवरती नाश्ता आणि कॉफीचा कप ठेवलेला असतो. तेव्हा लगेच शिल्पा ओरडतच म्हणू लागते, सुनीता हा राजेशाही नाश्ता कुणासाठी आणलाय? तेव्हा लगेच सुनीता घाबरते, आनंदीताईंची बहीण आली ना अर्चना, तिच्यासाठी आणलाय. तेव्हा लगेच आता आपल्या हातातली काठी सुनीताताईच्या अशी गळ्याजवळ लावतच आता शिल्पा म्हणू लागते, काय गे तू आजकाल जरा जास्त शहाणी झाली का? तुला कळत नाही या घरात कुणाला काय द्यायचं काय नाही याची लायकी तरी आहे का तुझी? हे बघ, मला विचारल्याशिवाय कुणाला काय बी द्यायचं नाही, लक्षात ठेव. आता नको नको ते बोलणं शिल्पाताईचं सुरूच झालेलं असतं. त्याच वेळेस वरनं आता मात्र आपली आरची आलेली असते. तेव्हा आरची ओरडतच म्हणू लागते, हो काकू थांबा, काही बोलायचं भान वगैरे आहे की नाही तुम्हाला? तुम्हाला काही संस्कार वगैरे लावलेले आहेत की नाही? आता मात्र शिल्पाला खूपच राग येतो. कोण आहे ही आगाऊ कार्टी आणि ही आपल्या घरात काय करते? तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, ओ काकू मी या घरातल्या आनंदी मालकिनीची बहीण आहे आणि काय बोलताय तुम्ही? अहो समोरच्या माणसाला काही बोलून चालत नाही. जे बरोबर असतं ना तेच बोलायचं असतं, चुकीचं बोलायचं नसतं, असं माझ्या आबांनी मला शिकवलंय. तेव्हा लगेच शिल्पा म्हणू लागते, तू मला मला उत्तर देणार उलट? तुझी एवढी हिंमत? तुला तर असे आता लगेच म्हणता शिल्पा तिच्यावरती काठी उगारते. तेव्हा आरची म्हणू लागते, ओ तुम्ही मला काठीने मारू शकत नाही, सांगून ठेवते. हां, मला तुम्ही घाबरवू शकत नाही. आरची आहे मी, आरची. तुम्हाला काय वाटलं तुमच्या या काठीला घाबरेल? अहो मी जे बरोबर बोलते ना तेच बरोबर आहे. कसं आहे ना, चुकीच्या माणसाने चूक स्वीकारली पाहिजे. तुम्हाला ना तुमच्या चुकीची शिक्षाच द्यायला पाहिजे. आता मात्र युगंधर मालकांचे आईबाबा हसू लागतात, कारण खूप दिवसांनी शिल्पाला तोंड द्यायला कोणीतरी आलंय, म्हणून त्या दोघांना खूपच हसायला येत असतं. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, ए कार्टे तू आता मला उलट उत्तर देते? शिल्पा निंबाळकर म्हणतात आणि कोण झोडपणार मला काठीने? कोण शिक्षा करणार? तू. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, द्या टाळी द्या. युगंधर मालकांचे आईबाबा आरचीला टाळी देतात. मी कशाला मारू तुम्हाला? अहो काकू तुम्ही तर माझ्यापेक्षा वयाने केवढ्या मोठ्या आहात. नाही नाही नाही, मी मारलेलं शोभणार नाही. तुमच्यापेक्षा मोठ्यांनीच तुम्हाला मारायला पाहिजे, म्हणजे कसं तुम्हाला वळण लागेल. आता मात्र लगेच शिल्पाला खूपच राग येतो. ही आगाऊ कार्टी ना तिच्या बहिणीसारखीच आहे. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, अहो काकू मी माझ्या बहिणीसारखी नाही आहे. नाही म्हणजे माझी आनंदी दिदी लय हुशार आहे, पण मी लय आगाव आहे. मी समोरच्याला लगेच आरेला कार्य करत असते.
आनंदी दिदीसारखं ऐकून घेत नाही, त्यामुळे तुमचं बी मी काय ऐकून घेणार नाही. आता मात्र सगळे जोरजोरात हसू लागतात. शिल्पाला खूपच राग येतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए निघ, लगेच माझ्या घरातनं निघा. तेव्हा आर्ची म्हणू लागते, हो काकू, तुमची आणि माझी बरोबरी होऊच शकत नाही. आर्ची म्हणतात मला, आणि मी एकदम टॅलेंटेड आहे, स्मार्ट आहे, आणि धावण्यात तर एक्सपर्ट आहे. तुम्ही माझ्याबरोबर शर्यत लावू शकता? सांगा, पळू शकता का माझ्या बरोबरीने? तेव्हा लगेच सगळेजण हसू लागतात. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, ए माझ्याबरोबर रेस लावती तू? या घरची शिल्पा निंबाळकर, या घरची मुलगी, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा आरची म्हणू लागते, ओ सोडा, आपल्या दोघींचं ना टॅलेंट सेमच आहे. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही मालक साहेबांच्या बहीण आहात ना, तशीच मी मालकीनबाईची बहीण आहे. त्यामुळे तुमच्यात आणि माझ्यात जास्त फरक नाही आहे. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ए कार्टे, तू लय बोलली, आता निघ, आमच्या हवेलीच्या बाहेर निघ, आणि पुन्हा इकडे पाऊल ठेवायचं नाही या. तेव्हा आरची म्हणू लागते, ओ सोडा माझा हात, जाणारच आहे मी, पण आधी मला माझं सामान घेऊ द्या. आर्ची लगेच आता पेड्यांचा बॉक्स आणि रिझल्ट हातात घेते. थांबा 1 मिनिट, माझ्या वाटेची कॉफी आणली ना, ती पण पिऊ द्या. आता आर्ची कॉफी प्यायला सुरुवात करते. अरे बापरे, काय कडू आहे, पण शी, तुमच्यापेक्षा बरीच आहे. तुमचा चेहराच केवढा कडवट वाटायलाय. आता मात्र शिल्पा आणखीनच भडकते. त्याच वेळेस ती आता जोरजोरात आर्चीच्या पाठीमागे पळू लागते. तेव्हा आर्ची पळत पळतच आता तिच्यासाठी जो सँडविचचा नाश्ता आणलेला असतो ना, तो हातात घेऊन घराबाहेर पळ काढते. कसं आहे ना, दाणे दाणे पे लिखा है आर्ची का नाम. आता शिल्पाला मात्र खूपच राग आलेला असतो. काय करावं काही कळत नाही. पण सगळे नोकर चाकर, युगंधर मालकांचे आई वडील मात्र जोरजोरात हसू लागतात. शिल्पा लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. तर त्यानंतर आता सुनीताताईंना घेऊन आनंदी शिल्पाताईच्या रूममध्ये आलेली असते. आता शिल्पाच्या रूममध्ये आनंदीचं पाऊल पडतात. शिल्पा जोरजोरात ओरडू लागते, काय गे दळभद्र्या पोरी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये पाऊल ठेवण्याची? तुला सांगितलं होतं ना, किचनमधनं बाहेर पडायचं नाही. तू माझ्या रूममध्ये आलीच कशी? त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, आज ना हवेलीत माझी लहान बहीण अर्चना आली होती ना, तिने आगाऊपणा केला, तुम्हाला नको नको ते बोलली ना, त्यासाठी मी माफी मागायला आले. लहान आहे, चुकून काही बोलली असेल तर माफ करा तिला. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ए तुमच्यासारखी नाटकी लोक कशी असतात ना, हे चांगलंच कळलंय मला. 1 नंबरची भामटी स्वार्थी लोक आहेत. तुमची लायकी ना आज तुम्ही स्वतःच दाखवून दिली. म्हणजे कसं आहे, एक बहीण घरात येऊन नको नको ते बोलते, धिंगाणा घालते, आगाऊपणा करते, आणि दुसरी सोज्वळपणाने हात जोडून माफी मागते, तिला माफ करा. हे सगळं तुम्ही मुद्दाम केलंय ना? नाही म्हणजे कसं असतं ना, चकचक त्या फरचीवरती शेण टाकून त्यावरती कसं बसायचं ना, हे तुम्हाला चांगलंच जमतं. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, तुम्ही माझ्यावरती खूप अन्याय करता, मला नको नको ते बोलता, पण माझ्या आबाविरुद्ध, आरतीताई विरुद्ध मी काही ऐकून घेणार नाही. कसं आहे ना, माझ्या आबांनी तिला चांगलेच संस्कार दिलेत. तुमचं चुकलं होतं, तुम्ही सुनीताताईवरती ओरडत होता ना, म्हणून ती तुम्हाला बोलली असेल, पण यात तिचे संस्कार चुकीचे आहेत असं ठरत नाही. तुम्ही आमची लायकी कशीही असली तरी आम्हाला सतत दाखवत असताना, मग मोठ्या मनाने तुम्ही आमच्यासारख्या गरीब लोकांना माफ करा ना. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ए तू इकडे माफी मागायला का आली माहिती? तुझ्या चेहऱ्यावरती ही भीती दिसते ना. तुला माहिती आहे तुझ्या बहिणीने कुणाशी पंगा घेतलाय? शिल्पा निंबाळकर म्हणतात मला. तुझ्या बहिणीची अशी वाट लावून टाकेल ना की बस. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, भीती? मला कसली आली भीती? नाही शिल्पाताई, माझ्या चेहऱ्यावरती कसलीही भीतीच नाही आणि मनातही नाही. कारण माझ्या आबांनी मला जे काही शिकवलं आहे ना, त्यामुळे मी तुमच्याकडे माफी मागायला आले. माझ्या आर्चीची तशी काही चूक नाही आहे, तिचे संस्कार अगदी बरोबर आहे, पण तरीही तुम्ही तिला जर गालबोट लावलं तर ते मला चालणार नाही. त्यावर शिल्पा म्हणू लागते, मला उलट उत्तर? मला? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा शिल्पाताई, तुम्ही माझ्याबरोबर जशा वागल्या तसंही मी ते सहन केलं आणि ऐकून घेतलं, आणि अजूनही तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी तो मी सहन करेन, ऐकून घेईल, कारण मी या घरची सून आहे, ते माझं कर्तव्य आहे. पण माझ्या बहिणीबद्दल, आबांबद्दल मी एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे, कारण त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. आता मात्र या शिल्पाच्या तोंडावरती आनंदीने तिला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. शिल्पाची तर बोलतीच बंद झालेली असते. भडकलेली शिल्पा रागानेच आनंदीकडे बघू लागते. तर त्यानंतर
मित्रांनो, पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. आता मात्र रात्रीची वेळ असते. आनंदी हॉलमध्ये आलेली असते. सगळेजण आता आपापल्या रूममध्ये झोपलेले असतात. तेवढ्यात आता हा राक्षसी विद्याधर जेलमधनं सुटून आता हवेलीत आलेला असतो. त्याच वेळेस तो आनंदीजवळ येतो. आनंदी असे म्हणताच आता तो आवाज देऊ लागतो. आनंदी घाबरते. अत्तराचा वास म्हणजे विद्याधर आलाय का? आनंदी आता तिकडनं पळ काढणार. तेच विद्याधर तिला पकडतो. आता मात्र आनंदी ओरडण्याचा प्रयत्न करू लागते, पण विद्याधरने तिचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. आता विद्याधरने आनंदीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो. आनंदी आता विद्याधरच्या पायावरती जोरात लाथ मारते. विद्याधर जोरात ओरडतो. तिने आता विद्याधरच्या हाताला चावलेलंही असतं. आनंदी आता सैरावैरा पळू लागते. त्याच वेळेस आता आरडाओरडा ऐकू आल्याने सगळे निंबाळकर खाली आलेले असतात. आनंदी धावतच आता मालक साहेबांजवळ जाते आणि मालक साहेबांना घट्ट मिठी मारते. आता मात्र आनंदीने मालक साहेबांना मिठी मारताच मालक साहेब आनंदीची पाठ थोपावटवू लागतात. कारण हा राक्षस विद्याधर पुन्हा आलाय म्हटल्यानंतर आनंदीला नक्कीच त्रास दिला असेल. आता मात्र आनंदीला मालक साहेबांच्या मिठीत बघताच शिल्पाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब या विद्याधरला कशी त्याची लायकी दाखवणार, पुढे काय काय होणार हे बघणं खूपच मजेशीर असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.